जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तो जर तुम्हाला जसंच तसे तुम्हाला बनवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर ते बनवणं अगदी सोपं आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच सोपं आहे मित्रांनो. मी या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड सांगणार आहे. तर तो पासवर्ड आपल्या बिटमार्कला आणि शेक इफेक्टच्या QR कोडला लागणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, मगच समजेल. तर आजचा जो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर ओपन करायचं. टेलिग्राम चॅनल आपल्या अलाइट मोशनमध्ये पिनड कमेंट्समध्ये भेटून जाईल. आणि iOS फोनसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला iOS फोनसुद्धा पिन केलेलं भेटेल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला बिटमार्क ओपन करायचं आहे. तर बिटमार्क ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला बिटमार्क आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता. त्यानंतर स्टार्टला याच्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, या बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा आहे. तर तुम्ही मुलींचा सुद्धा फोटो ॲड करू शकता आणि मुलांचा सुद्धा फोटो ॲड करू शकता. तर मी इथे मुलांचा फोटो ॲड करून घेतो. तर मी मुलींचा फोटो ॲड केलेला आहे मित्रांनो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, इझिली ॲड होऊन जाईल. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एंडपर्यंत वाढून घ्यायचं. त्यानंतर डबल बीटवरती यायचं मित्रांनो. इथे बघू शकता किती 4.10च्या बीटवरती यायचं आहे. त्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्प्लिटच्या. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. हे दोन्ही लेअर खेचून असं खाली घ्यायचं आहे सॉन्गच्या वरती. त्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये गेल्यानंतर पहिला जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी CC इफेक्ट्स दिलेले आहेत ते सुद्धा कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट टू लेअर्स. त्यानंतर पहिली जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं आहे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये गेल्यानंतर दुसरा शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपण स्प्लिट केलेली जी दुसरी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं आहे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक शेप ॲड करून घ्यायचं आहे, एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, कलर अँड फिलमध्ये जाऊन शॅडो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर शॅडो इफेक्ट अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे खालच्या व्हाईट कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मग मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रान्सपरंट बनवून घ्यायचं आहे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्ट ॲड करून घ्यायचं आहे. या टेक्स्टमध्ये 3 डॉट स्टार्टला जायचं, त्यानंतर स्पेस द्यायचं आहे. स्पेस दिल्यानंतर आणखी 3 डॉट द्यायचे. त्यानंतर याला पॉपिन्स सेमी बोल्ट हा जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर मध्यभागी यायचे. त्यानंतर कलर जो आहे तो याचा व्हाईट करून घ्यायचा आहे आणि याची साईज 20 करायचं आहे. त्यानंतर इथे खाली खेचून घ्यायचे मित्रांनो. तर खाली घेतल्यानंतर आणखी एकदा इथे एंडला यायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर हीच लेअर डुप्लिकेट करायची. त्या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट केलेलं एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथे जो स्पेस सोडला होता मित्रांनो, सगळं डिलीट करायचं आहे, इमोजीस ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो.
तर मी हा एक इमोजी ॲड करून घेतो, हा एक आणि हा एक ॲड केल्यानंतर ह्याला जो फोंट आहे मित्रांनो मी पिन केलेला आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्यानंतर कलर जो आहे तो ॲज अ ट्रान्सपरंट बनवायचा आहे मित्रांनो. ट्रान्सपरंट बनवल्यानंतर टिकच्या ऑप्शनवरती साईज जे ते 18 करायचे. त्यानंतर टिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार्ट लिहायचा, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचं, एंडपर्यंत वाढून घ्यायचं. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एडिट शेपवरती क्लिक करून रेडियस जो आहे तो 0 करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं, कलर जो आहे तो ब्लॉक करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे, स्ट्रोक ॲड करून घ्यायचं आहे. स्ट्रोक जो आहे तो 8.5 करायचा आहे. त्यानंतर कलर जो आहे तो व्हाईट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो बॉर्डर जो आहे तो ॲड झालेला आहे. अशाच प्रकारे बॉर्डर ॲड केल्यानंतर मित्रांनो इझिली इथं काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. स्पॉट कलर नावाचा जो इफेक्ट आहे तो ऑन करून घ्यायचा आहे, तो ऑफ केलेला होता मित्रांनो. त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बघून. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे वरी कोपऱ्यातल्या या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय